रामकृष्ण हरी, जय जिजाऊ, जय शिवराय. सर्वांना नमस्कार. तर गणेश चौधरी मृदंगराज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर आज बघा या व्हिडिओमध्ये आपल्याकरता खूप महत्त्वाची अशी लग्गी आहे. तर बघा ही लग्गी एक शास्त्रीय लग्गी आहे आणि वादनालाही थोडी नॉर्मल अवघड आहे, पण प्रॅक्टिस केल्यानंतर येऊन जाईल. तर खूप अशी महत्त्वाची लग्गी आहे. या लग्गीच्या वादनामुळे आपला हात एकदम जबरदस्त पद्धतीने तयार होईल. या लग्गीची प्रॅक्टिस जर केली तुम्ही चांगल्या पद्धतीने तर एकदम चांगल्या पद्धतीने तुमचा हातही तयार होईल. या लग्गीचे पुन्हा प्रकारही आहेत, पुन्हा चौपटही वाजणारी लग्गी आहे. खूप महत्त्वाची अशी लग्गी आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि त्यानंतर आपण ज्या भागातून व्हिडिओ पाहता तर त्या भागाचे नावसुद्धा कमेंट बॉक्समध्ये खाली लिहा. तर चला वेळ न लावता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा सुरुवातीला आता 4 मात्रेची लग्गी आहे. तर कोणत्या पद्धतीने वाजवायची सुरुवातीला तुम्हाला वाजवून दाखवतो. तर प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगतो, तुम्हाला माहीतही असेल आपली धुमपुडी दिसत नाही, त्यामुळे बघा ज्यावेळेस धुमाच्या वरच्या साईडला म्हणतो त्यावेळेस या पद्धतीने वाजवायचं एकदम खुल्लं, आणि ज्यावेळेस मध्यभागी म्हणतो त्यावेळेस या पद्धतीने. तर बरेच जण मागच्या वेळेस कमेंट करत होते की हे आम्हाला माहिती आहे, पण काही जे नवीन पाहणारे असतात तर त्यांना माहिती नसते, त्यामुळे सांगावं लागतं. परत ते कमेंट करतात की धुमपुडी दिसत नाही, त्यामुळे लक्ष ठेवायचं. ज्या ज्या शब्दावर जसं सांगतो तसं तसं लक्ष ठेवायचं. तर सुरुवातीला आता लग्गी वाजवून दाखवतो, त्यानंतर समजून सांगतो. तर या पद्धतीची लग्गी आहे. तर आता जे चांगले वादक आहेत ज्यांचा हात तयार आहे ते ही लग्गी सहज वाजवू शकतात, पण ज्यांचा हात तयार नाही तर त्यांच्याकरता थोडी नॉर्मल अवघड आहे, पण प्रॅक्टिस केल्यानंतर येऊन जाईल. तर बघा आता त्याच्यामध्ये लग्गी तुम्हाला समजावून सांगतो. सुरुवातीला 4 मात्रेची लग्गी आहे बघा, एकदम सोपी आहे. तिकिट ता तिकिट तिकिट ता तिकिट तिकिट ता तिकिट तिकिट ता तिकिट, या पद्धतीने. तर यामध्ये बघा 4 मात्रेची लग्गी आहे. तर ताच्या नंतर सम आहे, तावरती याची सम नाही बघा. तिकिट ता आ या अक्षरावरती सम आहे त्याची. तिकिट ता तिकिट तिकिट ता तिकिट, या पद्धतीने. तर वाजवायचं कसं एकदम सोपं आहे. अक्षर तर सोपेच आहेत बघा. तिकिट ती चोपून, की ती की, परत ट तिकिट. आता ता चाटेवर वाजवायचा या पद्धतीने. तिकिट ता आ, परत तिकिट तिकिट ता बघा. तिकिट ता तिकिट, परत तिकिट ता तिकिट. सोपी एकदम. तिकिट ता तिकिट तिकिट ता तिकिट. एकदम सोपी आहे बघा. तिकिट ता तिकिट तिकिट ता तिकिट. या पद्धतीने वाजवायचं. तर रियाज करत असताना एका एका अक्षराचा रियाज करायचा, जेणेकरून फास्ट जरी आपली चांगल्या पद्धतीने पळाली लग्गी तर त्यामध्ये वजन आणि क्लिअरिटी सुद्धा असली पाहिजे. त्यामुळे एका एका अक्षराची प्रॅक्टिस करायची बघा. तिकिट ता तिकिट तिकिट ता तिकिट तिकिट
तुमच्या स्क्रीनवरती दिलेला आहे, तर बोल लिहून घ्या. तिकीट ता तिकीट तिकीट ता तिकीट. या पद्धतीने. आणि फास्टमध्ये एकदम बेस्ट लग्गी आहे. हात तयार होण्याकरता बघा, या लग्गीच्या वादनामुळे आपला स्टॅमिनाही वाढतो, हातही चांगल्या पद्धतीने तयार होतात, हातात गोडवाही येतो, वेगही येतो. त्यामुळे खूप महत्त्वाची लग्गी आहे. अक्षर जरी सोपे असले, तिकीट ता तिकीट, अक्षर एकच आहे, तिकीट ता एवढंच अक्षर आहे याच्यामध्ये, पण त्याला एका रिदममध्ये एका लईमध्ये कोणत्या पद्धतीने आणायचं तर ते आपल्या हातामध्ये आहे. अक्षर एवढंच आहे, तिकीट ता, फक्त त्याला वळण द्यायचं. तिकीट ता तिकीट तिकीट ता तिकीट तिकीट ता तिकीट तिकीट ता तिकीट. टाळीवरती नाही म्हणत, तिकीट ता तिकीट तिकीट ता तिकीट तिकीट ता तिकीट तिकीट ता तिकीट. सरळ सरळ 4 मात्रेच लगी आहेत. तिकीट ता तिकीट तिकीट ता तिकीट. या पद्धतीने. आपल्याला जर 8 मात्र्यामध्ये वाजवायची असली, 8 मात्रेची करायची असली तर एकदम सोपी, त्याच्याच आणखी दुप्पट वाढून द्यायची. तिकीट ता तिकीट 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 तिकीट ता तिकीट. या पद्धतीने 8 मात्रे सुद्धा आपण करू शकतो. त्यानंतर त्याचा प्रकार सोपा आहे. धिकीट ता धिकीट धिकीट ता धिकीट धिकीट ता धिकीट. हे नंतर सांगतो, पण याच्यामध्ये आणखी दुसरा प्रकार तिकीट ता तिकीट तिकीट ता तिकीट तिकीट ता. बघा, जो याच्यामध्ये तिकीट ता आहे तर आपण सुरुवातीला सिंगल वाजवला तिकीट ता. आता डबल जर ता वाजवायचा असला तर धुमाच्या मध्यभागी कत या पद्धतीने, आणि एकूण या पद्धतीने ता. सोपं आहे. तिकीट ता तिकीट तिकीट ता तिकीट तिकीट ता तिकीट तिकीट ता तिकीट. या पद्धतीने बघा बघा, तिकीट ता तिकीट तिकीट ता तिकीट. या पद्धतीने तिकीट ता तिकीट तिकीट ता तिकीट. कोणत्याही पद्धतीने आपण ज्यावेळेस आपल्या हाताची तयारी झाली तर त्यावेळेस आपण वरच्या साईडला धुमाच्या मध्यभागी कोणतेही अक्षर कोणत्याही साईडनं वाजू शकतो याच्यामध्ये गोडवा येण्याकरता. बघा, परत बघा, या पद्धतीने. आणि त्यामध्येच हे परत 8 मात्र्यामध्ये करायचं असलं तर तिकीट 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 तिकीट. या पद्धतीने 8 मात्र्यामध्ये सुद्धा आपण करू शकतो. तर त्यानंतर त्याचा आणखीन दुसरा प्रकार बघा, धिकीट ता तिकीट तिकीट ता तिकीट तिकीट ता तिकीट तिकीट ता धिकीट. बघा, धिकीट ता तिकीट तिकीट ता तिकीट तिकीट ता तिकीट तिकीट ता धिकीट. या पद्धतीने बघा. आता अक्षर तेच, वरती साईडला धिकीट, परत ता धिकीट ता परत तिकीट ता धिकीट ता तिकीट तिकीट ता तिकीट तिकीट ता तिकीट तिकीट ता तिकीट तिकीट ता तिकीट ता या पद्धतीने वाजवायचं. तर त्याच्यामध्ये असे भरपूर प्रकार आहेत. त्यानंतरचा प्रकार बघा बघा, तिकीट तिकीट ता तिकीट तिकीट ता तिकीट तिकीट ता तिकीट तिकीट ता. बघा, तिकीट तिकीट ता तिकीट तिकीट ता 4 मात्र्यामध्ये. सरळ सोपं, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तिकीट तिकीट ता तिकीट तिकीट ता. जास्त त्याच्यामध्ये गर्दीचे शब्द टाकू नये. तिकीट तिकीट ता तिकीट तिकीट ता इतकंच. नंतर तुमचा रियाज झाला की तुम्ही सहज 8 मात्र्यामध्ये वाजू शकता. तिकीट तिकीट ता तिकीट तिकीट ता तिकीट तिकीट ता तिकीट तिकीट ता. या पद्धतीने बघा, तिकीट बघा, तिकीट तिकीट ता. हे झालं सुरुवातीचं. तर आता याच्यामध्ये बदल काय करायचा, तिकीट तिकीट तिट तिकीट तिकीट तिथं बघा, तिकीट तिकीट तिट तिकीट तिकीट तिट तिकीट तिकीट तिट तिकीट तिकीट तिट. या पद्धतीने बदल करायचा बघा. तिकीट तिकीट तिट तिकीट तिकीट तिट. बघा, तिकीट तिकीट तिट परत तिकीट तिकीट तिट.
या पद्धतीने वाजवायचं, एकदम जबरदस्त पद्धतीने हात तयार होईल. या पद्धतीने. आणि त्यानंतर धिकीट जोडायचं त्याला, एकदम सोपं. धिकीट धिकीट तिथे धिकीट धिकीट तिथे धिकीट धिकीट तिथे तिथे तिथे, किंवा धिकीट धिकीट तिथे धिकीट धिकीट तिथे धिकीट धिकीट तिथे धिकीट धिकीट तिथे. या पद्धतीने हा एक बोल आपण जोडू शकतो. धिकीट धिकीट तिथे धिकीट धिकीट तिथे. बघा या पद्धतीने. या पद्धतीने आपण वाजवू शकतो. आणि धुमाची जे साईट आहे तर प्रॅक्टिस झाल्यानंतर आपोआप तुमच्या हातामधून डबल हात सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला वाजवता येईल, सगळ्या गोष्टी वाजवता येईल. फक्त सुरुवातीला या लग्गीची सुरुवातीची जी लग्गी आहे तिकीट तिकीट ता तिकीट तिकीट ता, ही लग्गी अगदी महत्त्वाची आहे. या पद्धतीने. आणि त्यालाच आणखी जोर द्या, म्हणजे समजण्याकरता तुम्हाला सुरुवातीला तिकीट, पण वाजवताना लग्गी वाजवताना धिकीट ज्या पद्धतीने वाजवसाल, धिकीटमध्ये जे गोडवा येईल ते तिकीटमध्ये येणार नाही. तर लग्गी वाजवत असताना धिकीट अक्षराचा वापर करायचा. या पद्धतीने वाजवायचा. फक्त समजण्याकरता तिकीट तिकीट ता तिकीट तिकीट ता सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं. तर या पद्धतीने या लग्गीचे भरपूर असे प्रकार आहेत, पण जे महत्त्वाचे प्रकार आहेत तर ते मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगितले. एक वेळ पूर्ण जे लग्ग्यात सांगितलं ते एक वेळ वाजवून दाखवतो. बघा सुरुवातीची तिकीट ता तिकीट तिकीट ता तिकीट. या पद्धतीने. दुसरी तिकीट ता, आता जोडता या पद्धतीने. तिकीट ता तिकीट तिकीट ता तिकीट. बघा या पद्धतीने वाजवला. तर आता त्यामध्ये आणखी धिकीटचा प्रकार. या पद्धतीने वाजवायचा. त्यानंतर दुसरा प्रकार. त्यानंतर धिकीटचा प्रकार. या पद्धतीने वाजवायच्या. तर बघा या पद्धतीच्या लग्ग्या येतात. तर एवढ्या महत्त्वाच्या लग्ग्या येतात बघा. यूट्यूबवर आतापर्यंत कोणी दिल्या नसतील, दिल्या जरी असेल तरी काही मला माहीत नाही, माझ्या पायनीमध्ये काय आल्या नाही. तर खूप महत्त्वाच्या लग्ग्या. तर या लग्ग्याच्या वादनामुळे बघा हातामध्ये वजन, स्पष्टता, चपळता, क्लिअरिटी एकदम चांगल्या पद्धतीने येऊन जाईल. आणि वाजायलाही चांगली वाजेल, चौपटमध्ये वाजते पुन्हा. म्हणजे तुम्ही जर ही लग्गी वाजवली तर असं कोणालाही वाटेल की एकदम तयारीचा वादक आहे. तर या पद्धतीने ती लग्गी आहे. तर खूप महत्त्वाची लग्गी आहे. तर या लग्ग्यांची चांगली प्रॅक्टिस करा, तुम्हीही करा आणि मीही आणखी या लग्ग्यांची चांगली प्रॅक्टिस करेन. तर परत एकदा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. जर आपण शेअर केला व्हिडिओ तर ज्यांना या बोलांची गरज आहे तर ते बोल त्यांच्यापर्यंत पोहोचतील. तर नक्की शेअर करा व चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. रामकृष्ण.